हाय, नमस्कार. मी पूजा दलाल आणि वेलकम टू द फर्स्ट यूट्यूब लाँग व्हिडिओ. बरेच दिवस झाले मी ट्राय करत होते की यूट्यूबवरती लाँग व्हिडिओज करूया, पण म्हटलं पहिला व्हिडिओ Q&Aचा करते. तुमच्यापैकी काही जणांनी मध्यंतरी Q&Aमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले, सो ते क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत आणि त्याची मी इथे उत्तरं देईन. कमेंट्समध्ये पण मला बरेच जण हे ना विचारत असतात काही काही क्वेश्चन्स, सो ते पण मी याच्यामध्ये ॲड केले आहेत. माझा पहिला लाँग व्हिडिओ आहे, सो मी थोडीशी नर्वस झाली आहे आणि आय नो की तुम्ही थोडंसं समजून घ्याल. ओके, क्वेश्चन्सपासून सुरुवात करते. पहिला प्रश्न इज, तू कुठे राहतेस? सध्या मी पुण्यामध्ये राहते. 3 वर्षापूर्वी मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले, पण त्याच्या आधी मी भिवंडीला राहत होते. माझं बालपण, माझं शिक्षण सगळं तिकडेच झालेलं आहे आणि पुण्यात मी जॉबनिमित्त शिफ्ट झाले आणि 2 वर्षापूर्वी घर घेतलं. सो मग परमनंटली आत्ता सध्या पुण्यामध्ये आहे, पण बालपण वगैरे सगळं भिवंडीत. तुझी शाळा कोणती आणि शिक्षण काय झालं आहे? सो मी MSc केलं आहे केमिस्ट्रीमधून आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी DG रुपारेल कॉलेज मुंबईमधून केलं. ग्रॅज्युएशन मी भिवंडीतूनच केलं आहे BNN कॉलेजमधून आणि माझी शाळा दादासाहेब दांडेकर विद्यालय तीसुद्धा भिवंडीमध्येच होती. सो असं आहे, MSc केमिस्ट्री. जॉब करतेस की फुल टाईम कॉन्टेंट क्रिएशन? इफ येस तर पैसे मिळतात का? ओके, येस, मी जॉब पण करते आणि त्याच्यासोबत मी कॉन्टेंट क्रिएशन करते. सध्या तरी मी असा विचार नाही केला आहे की फुल टाईम कॉन्टेंट क्रिएशन करूया. पैसे दोन्हीमध्ये मिळतात, जॉबमध्ये ऑब्व्हियसली आणि कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पण. बट फुल टाईम करायचा अजून विचार नाही केला, कारण की दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज होत आहेत. सो येस, जॉब आणि क्रिएशन, कॉन्टेंट क्रिएशन. हाऊ डू यू मॅनेज युअर टाईम वर्किंग अँड क्रिएटिंग कॉन्टेंट? ओके, सो मी जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं तेव्हा माझा जॉब जो होता तो वर्क फ्रॉम ऑफिस, म्हणजे मला जावं लागायचं वर्क प्लेसच्या ठिकाणी. बट 1.5 वर्षापूर्वी आय ऑप्टेड फॉर अ रिमोट जॉब, म्हणजे जिकडे मला घरी राहून काम करता येईल. मी रोल स्विच केला. सो त्यामुळे मग रिमोट असल्यामुळे, घरून काम असल्यामुळे मध्ये जेवढा पण वेळ मिळतो ना त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग झालं किंवा जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तेव्हा थोडंसं शूट केलं, असं मी करते. आणि सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे 2 दिवस मिळतात, त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी मॅनेज होतात. निगेटिव्ह कॉमेंट्सबद्दल काय मत आहे? मी ब्लॉकच करते डायरेक्ट. जर का मला एखादी निगेटिव्ह कॉमेंट दिसली तर मी विचार करते की याच्या मागे वेळ घालवण्यात काय अर्थ नाही आहे, ब्लॉक करून टाकते मी डायरेक्टली. आणि मुली रिलेट करतील, बऱ्याचदा असं होतं की आपण खूप चिडलेले असतो, इरिटेटेड असतो, तर त्या दिवशी तर रिप्लाय असे निघून जातात, ठीक आहे. सो त्या दिवशी रिप्लाय दिले जातात. पण एरवी मी मोस्ट ऑफ द टाईम्स मी ट्राय करते की मी इग्नोरच करू निगेटिव्ह कॉमेंट्सला. ज्या पॉझिटिव्ह कॉमेंट्स आहेत त्या वाचण्यामध्ये मी बराच वेळ स्पेंड करते. ते लाईक करण्यात, त्यांना रिप्लाय करण्यामध्ये बऱ्यापैकी टाईम कन्झ्युम होतो. सो निगेटिव्ह कॉमेंट्सकडे लक्ष द्यायला असा फारसा टाईम डेडिकेट करायची मला गरज वाटत नाही आणि करायला पण नाही पाहिजे यार. निगेटिव्ह कॉमेंट्सला काच वेळ द्यायचा ना कोणी. सो हां, घरच्यांचं काय मत आहे अबाउट कॉन्टेंट? घरचे सगळे खूप खुश असतात. जेव्हा पण मी फोनवर बोलते किंवा घरी जाते तेव्हा त्यांचं असं असतं की हा बघ, हा एक नवीन टॉपिक आहे तुझ्यासाठी, याच्यावरती तू रील बनवून टाक, है ना. ह्या मावशी आहेत, यांनी हे सांगितलं, याच्यावरती एक रील बनवून टाक. सो असे टॉपिकचे सजेशन्स मला खूप मिळतात घरून. एक किस्सा मला आठवतो आहे की आम्ही कसबा गणपतीला गेलेलो. मागे मम्मी पप्पा उभे होते आणि तेव्हा माझे खूप कमी, म्हणजे आत्तापेक्षा कमी फॉलोअर्स होते. 35,000 वगैरे फॉलोअर्स होते. आणि तेव्हा ना एक मुलगी होती, बाजूलाच उभी होती माझ्या, आणि तिने विचारलं मला, तू कॉन्टेंट बनवतेस का? चांगलं असतं तुझा कॉन्टेंट, मी बघते, मी फॉलो करते तुला. आणि माझ्यापेक्षा जास्त माझे मम्मी पप्पा खुश होते. दे वर लाईक की अरे हिला लोकं ओळखायला लागली, की कसलं भारी, आणि केवढं छान बोलत होती ती मुलगी. आणि ती ना त्यांच्याशी पण बोलली, तर त्यांना अजून छान वाटत होतं. घरी नातेवाईक आले तर ही बेडरूममध्ये पळून जाणारी मुलगी आता ही जरा तरी इंटरॅक्ट करते. असं माझ्या सगळ्या घरातल्या व्यक्तींना ह्याबद्दलच खूप आनंद आहे असं वाटतं मला. आणि ते मला डिफरंट असे टॉपिक्स सुचवत असतात काय ना काय रेग्युलर बेसिसवरती. फोन वॉलपेपर काय आहे? 3-4 जणांनी हा प्रश्न विचारलेला की फोनचा वॉलपेपर काय ठेवला आहेस. सो हा आहे माझा वॉलपेपर. काय माहिती का वॉलपेपर ने काय कळणार आहे, पण ठीक आहे. हां, दलाल आडनाव असूनसुद्धा मराठी छान बोलतेस.
बऱ्याच जणांना असं वाटतं की दलाल आडनाव तर ही गुजराती असेल, पण मी गुजराती नाही आहे, मी मराठीच आहे. आणि ऑब्व्हियसली यार लहानपणापासून घरात मराठी बोलतो आहे, तर म्हणून मी मराठी चांगली बोलते. आम्ही मराठी छू समजी गयो थयो. थोडंसं समीर चौगुले दादा येत असतो माझ्या अंगामध्ये अधूनमधून. फेवरेट डिश कोणती आहे? व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. ओके, सो मी व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे व्हेजच सांगते. एकदम सोपं होममेड जी माझी सगळ्यात फेवरेट डिश आहे ती दॅट इज कढी खिचडी. आत्ता मला क्विकली तेच आठवलं म्हणून सांगते. असं नाही की विचारलं तर उगाचच नाटकं करते, साधं साधं काहीतरी नाही. लहानपणी जेव्हा आजीकडे जायचो ना गावाला, तर नंदुरबार, खानदेश, ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द टाईम रात्री खिचडीच असायची आणि त्याच्यासोबत कढी. आणि तिकडून ते मला असं एक सवय लागलेली आणि ती सवय अजूनपर्यंत आहे. तुझा बर्थडे कधी असतो? एका रीलमध्ये ना ते आई आपल्या मुलांच्या जन्माबद्दल सांगते ना, त्या रीलमध्ये जे मी म्हटले ते ॲक्च्युली माझ्या बड्डेची स्टोरी आहे. की मम्मी मला ना नेहमी सांगताना असंच सांगते की इकडे गणपती बसले आणि इकडे तुझा जन्म झाला. सो माझा जन्म 19 सप्टेंबरला झालेला आणि त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. प्लस त्या दिवशी रविवार पण होता. सो मे बी म्हणून मी एवढी आळशी असेल. 10thला किती टक्के मिळाले होते? ओके, असं वाटतं की कोणत्या तरी नातेवाईकानेच प्रश्न विचारला पटकन. हां, सो 10thला मला 87.48 असे काहीतरी पर्सेंटेज होते. आणि आमची बॅच लास्ट बॅच होती की ज्यांना बेस्ट ऑफ 5 नव्हतं. आमच्या बॅचनंतर बेस्ट ऑफ 5 सुरू झालं आणि आमच्या सगळ्यांचं असं झालेलं, अरे यार भाई, आमच्या वेळी पण असतं तर काय प्रॉब्लेम होता, द्यायचं ना आम्हाला पण थोडंसं, आमचे पण पर्सेंटेज वाढले असते, थोडासा आम्हाला पण फायदा झाला असता. पण ठीक आहे. हॉबीज काय काय आहेत तुझे? हॉबीजमध्ये सगळ्यात कन्सिस्टंटली आत्तापर्यंत जी हॉबी माझी राहिलेली आहे दॅट इज पेंटिंग. मी पेंट करते. मी बॉटलवरती पेंट, मी एक बॉटल पेंट केली आहे. 1 मिनटं मी दाखवते, 1च मिनटं. हां, सो ही बॉटल मी पेंट केलेली आहे स्वतः. ओके, सो असं बरंच काय काय मी पेंट करत असते. आणि मला झाडं लावायला पण खूप आवडतं. इथे मागे पण मला एक पेंटिंग करायची आहे, बरेच दिवस झाले, पण मी आता ट्राय करेन की छान मोठा कॅनव्हास घेऊन त्याच्यावरती छान काहीतरी पेंट करून मी इकडे लावणार आहे. सो पेंटिंग, मला झाडं लावायला पण खूप आवडतं. आणि मला ना DIY करतो ना आपण कपड्यांपासून, मला ते पण खूप आवडतं की स्कर्टचा वन पीस बनवला, मग इथे छान बेल्ट लावला है ना, तर त्याचा वन पीस बनतो, त्याच्यावरती एखादं जॅकेट वगैरे घातलं की असं छान एक लुक तयार होतो. सो असे DIY करायला पण मला खूप आवडतं. सो हे माझ्याशे थोड्या 2-3 हॉबीज आहेत. असं मल्टी पॅशनेट टाईप ऑफ अ पर्सन आहे मी. फिटनेससाठी काय करतेस, रादर काही करतेस का? मला हा प्रश्न एवढा आवडला आहे ना, कारण याच्यामध्ये थोडासा डाऊट पण घेण्यात आला आहे की फिटनेससाठी काय करतेस, पण तू करतेस का असं. तो हां, मी जिमला जाते आणि सध्या माझी थोडीशी कन्सिस्टन्सी कमी झाली आहे कारण वर्कलोड खूप आहे. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट की मी रेग्युलॅरिटी मेंटेन करू, कारण की परत डे 1पासून सुरू करायला ना खूप खूप कंटाळा पण येतो आणि खूप कष्ट लागतात. परत झिरोपासून सुरू करायला लागतं. ॲक्टिंग कुठे शिकलीस? ॲक्टिंग मी असं प्रोफेशनली नाही शिकलेली आहे. माझी शाळा अशी होती ना की जिकडे सांस्कृतिक कार्यक्रम खूप व्हायचे. सो प्रत्येकाच्या शाळेत असतं ना की थोड्या एकांकिका स्पर्धा झाल्या किंवा असं नाट्यस्पर्धा वगैरे झाल्या, तर ते बघून बघून आपण शिकतो त्या एजमध्ये. मी कधी पार्टिसिपेट नाही केलं शाळेत असताना, पण मी होते अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये इन्वॉल्व. तर मग ते असं बघून बघून आपण शिकतो. परत जेव्हा मी रुपारेलला गेले तेव्हा नाट्यविभागामध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी कळल्या थिएटरबद्दल आणि इन जनरल ॲक्टिंगबद्दल. तुझा देवावर विश्वास आहे का? ऑब्व्हियसली माझा देवावर खूप विश्वास आहे. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की खूप झिरो होप्स असतात आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आणि पुढच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी सॉर्टेड असतात? मला खूप वेळा असा अनुभव आला आहे आणि मला माहीत असताना की हे होणं शक्यच नाही आहे, पण त्या गोष्टी झालेल्या आहेत. परत असा पण अनुभव आहे मला की आपण असं असतं ना की ही पाहिजेच आहे, मला काही पण करून मला हे मिळवायचंच आहे किंवा हे करायचंच आहे, पण तुम्ही किती ट्राय केलं तरी ते नाही होत तुमच्यासोबत. आणि 2-3 वर्षानंतर तुम्हाला रिअलाईज होतं की त्यापेक्षा पण चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या आणि ते सगळे सर्कमस्टान्सेस तो योगायोग नव्हता. देवावर ऑब्व्हियसली विश्वास आहे. फायनान्सेस कसे मॅनेज करतेस? इन्व्हेस्टमेंट्स आहेत का? ओके, फायनान्सेस मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट का झालं आहे माहिती आहे? मी माझ्या अनुभवावरून सांगते
की 10 मिनिट डिलिव्हरी ॲप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आजकाल. ओके, सो थोडंसं पण काय ऑर्डर करायचं असेल तर आपण त्याच्यासोबत 5-6 एक्स्ट्रा गोष्टी ॲड करतो आणि हमखास ॲड करतो. हे सगळेच करतात आणि एंड ऑफ द मंथ आपल्याला रिअलाईज होतं की अरे भाई, याच्यात तर खूपच पैसे खर्च झाले. सो मी ते थोडंसं कंट्रोल केलं आहे आणि मी काय करते, एक ठराविक अमाऊंट एका बँक अकाउंटमध्ये टाकून ठेवते आणि तेच अकाउंट मी यूज करते महिनाभर खर्चासाठी. सो मला माहिती आहे की माझ्याकडे ही एवढी प्रॅक्टिकल अमाऊंट आहे पर मंथ आणि तेवढीच मला खर्च करायची. खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही ती अमाऊंट. सो बऱ्याचदा असं होतं की त्यातून पैसे उरतात, मग ते नेक्स्ट मंथमध्ये कॅरी फॉरवर्ड करायचे आणि उरलेली जेवढी पण अमाऊंट असेल, तो खर्च काढून उरलेली जेवढी अमाऊंट आहे ते मग इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून टाकायचे. सो अशा प्रकारे जर केलं तर व्यवस्थित मॅनेज होतात गोष्टी. आर यू अ टीचर इन रिअल लाईफ? ते टीचरचे जेवढे पण रील आहेत ते बघून बऱ्याच जणांना असं वाटतं की मी टीचर आहे. माझ्या घरात ॲक्च्युली बरेच टीचर्स आहेत आणि मी स्वतः पण 6 वर्ष वगैरे शिकवलेलं आहे. पण मी शाळेवर नाही शिकवलं आहे कधीच. मी जे कोचिंग क्लासेस असतात ना, कॉर्पोरेट ऑफिसेस जिकडे नीट आणि JEEचे कोचिंग होतात, तर तिकडे मी ॲज अ बायोलॉजी टीचर मी शिकवत होते आणि त्याच्यानंतर मग मी रोल चेंज केला. मग मी बॅकएंड म्हणजे मटेरियल डेव्हलपमेंट किंवा क्वेश्चन पेपर डेव्हलपमेंट बेसिकली, सो अशी कामं असतात. सो मी ती करते. तुझं लग्न झालं आहे का? हा प्रश्न त्या वास्तुशांतीच्या व्हिडिओवरती सगळ्या कॉमेंट्समध्ये हाच प्रश्न आहे की अरे तुझं लग्न झालं आहे, आम्हाला वाटलं की आता एक व्हिडिओ चालू होईल, आता डायलॉग सुरू होतील. पण येस, माझं लग्न झालं आहे. 2023मध्ये 21 मेला लग्न झालं आहे आणि आता 3 वर्ष होतील लग्नाला. ताई, तू प्री वेडिंग फोटोशूट केलेलास का? ॲक्च्युली कसं झालं ना की 2013पासून वगैरे आम्ही सोबत होतो आणि 2023मध्ये लग्न झालं. सो 10 वर्ष आमचं प्री वेडिंगच चालू होतं. त्यामुळे आम्ही स्किप केला तो ऑप्शन. म्हटलं जाऊ दे, आता काय प्री वेडिंग वगैरे करायचं, म्हणून मग तो ऑप्शन स्किप केला. नाही केला आम्ही प्री वेडिंग आणि डायरेक्टच लग्नाचं वॉटेवर जे पण शूट वगैरे असतं तेवढंच केलं आहे फक्त. ओके, येस. सो मी थोडीशी नर्वस होते, पण मी मॅक्सिमम क्वेश्चन्सचे आन्सर करायचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही सांगा मला की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते विचारा कॉमेंट्समध्ये. आणि कॉन्टेंट रिलेटेड क्वेश्चन्स पण बरेच आहेत, त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. मी प्रयत्न करेन की ते सगळे क्वेश्चन्स कंपाईल करून पण एक व्हिडिओ बनवू. सो तो पण व्हिडिओ करणार आहे. अजून काही असे टॉपिक्स असतील की तुम्हाला वाटते की तुम्हाला बघायला आवडेल असे काही टॉपिक्स, तर तुम्ही मग प्लीज मला सजेस्ट करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.